निवडणूक कुठली जरी असली तरी एकतर कुठेही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आम्ही या निवडणुकीकडे कोणच पाहत नाही. उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार येऊ दे किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा येऊ दे किंवा काँग्रेसचा येऊ दे, कुणी येऊ दे, आपल्याला लढायचं आहे आणि आपण आपली तयारी करायची आहे. 5 वर्ष आपण काम केलं आहे, आपण 5 वर्ष तयारी केली आहे. फक्त आता आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं एवढंच आहे. बाकी लोक, जनता जी आहे, मतदार जे आहे ते भरभरून आपल्याला यश देणार आहे, याबद्दल दुमत नाही. पण आपण लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एवढंच काम आपल्याला याच्यात करायचं. कुणी उमेदवार समोर असो इच्छुक आहेत, ते जर स्वतःला आधीच भावी आमदार घोषित करत असले तर मग त्यांना मतदारांची आणि मतांची गरजच नाही. पण त्यांनी स्वतःला आधीच घोषणा स्वतःचीच करून टाकली आहे. आता मी तर काय असं कुठं माझा फ्लेक्स लावला नाही आणि कुठल्याही माझ्या ह्याच्यामध्ये मी भावी आमदार झालो आहे किंवा मी हे असं काही नाही. मला लोकांची गरज आहे, मला लोकांच्या मतावर निवडून यायचं आहे, मला कार्यकर्त्यांची माझ्या गरज आहे. कार्यकर्ते ही माझी ताकद आहे. ही ताकद माझ्या मागं राहिली तर माझं महत्त्व आणि माझं वलय जे आहे हे टिकून राहणार आहे, याची मला जाणीव आहे. तेव्हा माझा कार्यकर्ता माझ्याबरोबर ताकदीनं राहायला पाहिजे. माझ्या तालुक्याचा, जावळीतला माझा सर्वसामान्य मतदार, माझ्या भगिनी, माझ्या माता असतील, ह्या माझ्याबरोबर राहायला पाहिजेत. हा माझा प्रयत्न आहे आणि कामाच्या माध्यमातून मला तो आशीर्वाद 100% मिळणार. कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडणार? उमेदवारी मिळणार की पत्ता कट होणार? हायकमांडचा आदेश पाळणार की बंडाचं निशाण फडकावणार? महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सामान्य मतदारांपासून राजकीय कार्यकर्ते, नेते मंडळींपर्यंत याच प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष जागा वाटपाचे चक्रव्यूह भेदून आपापले उमेदवार जाहीर करतील आणि निवडणुकांच्या फायनल पूर्वी आमदारकीच्या तिकीट वाटपाच्या सेमीफायनलमध्ये कोण दमदार ठरणार याचा निकाल लवकरच लागेल. मात्र जागा वाटपापूर्वीच उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेऊया प्रभातच्या खास विधानसभा विशेष आमदार झाल्यासारखं वाटतंय कार्यक्रमातून. आपल्या बरोबर आहेत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. सातारा जावली विधानसभेमध्ये मतदानाचा आणि निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. तर आपण या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहताय? नाही, निवडणूक कुठली जरी असली तरी एकतर कुठेही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आम्ही या निवडणुकीकडे कोणच पाहत नाहीये. आणि काय जरी बाहेर चर्चा असली काहीतरी म्हणजे विजय मिळवणार हे आम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. कारण 5 वर्ष तेवढा वेळ मतदारसंघाला दिलाय, मतदारसंघातल्या लोकांना दिलाय, मतदारांना दिलाय, मतदारसंघातले प्रश्न सोडवायला दिलाय. कोट्यावधीची विकास कामं आज जावळी तालुक्यामध्ये पूर्णत्वाला गेलीत. अनेक प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे असे होते की 40-40 वर्ष ते सुटले नव्हते. ते प्रश्न आपण या 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये सोडवलेत. सरकार नसताना पण मी काम केलंय आणि भाजपचं सरकार आल्यानंतर पण काम केलंय. असे अनेक मेढा शहराचं आता मेढा शहर झालंय. मेढा शहरामध्ये आज जे रस्ते, समाज मंदिर, सुशोभीकरण जे झालंय हे सगळं म्हणजे ह्या कामाची पोचपावती मला 100% जावळीच्या मतदारांकडनं मिळणार. महायुतीचा उमेदवार, भाजपचा उमेदवार म्हणून तुम्हाला नियुक्त करण्याची आता प्रोसेस चालू आहे. मात्र महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. याबाबत आपण काय सांगाल? नाही, शेवटी आता कसं आहे, तो त्यांच्या जे काही कुणाकडे जागा जातीये, काय कोण उमेदवार येते, ह्या गोष्टी लोकशाही आहे, कोण ना कोण तो उभा राहणार, त्याबद्दल काही नाही. पण माझं तर हे, मी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आता पण ते सांगितलं की समोर कुणी येऊ दे, आपल्याला लढायचं आहे. त्यामुळं उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार येऊ दे किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा येऊ दे किंवा काँग्रेसचा येऊ दे, कुणी येऊ दे, आपल्याला लढायचं आहे आणि आपण आपली तयारी करायची आहे. 5 वर्ष आपण काम केलंय, आपण 5 वर्ष तयारी केली आहे. फक्त आता आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं एवढंच आहे. बाकी लोक, जनता जी आहे, मतदार जे आहे ते भरभरून आपल्याला यश देणार आहे, याबद्दल दुमत नाही.
पण आपण लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तेवढंच काम आपल्याला पुढच्या ह्याच्यात करायचं आहे. कुणी उमेदवार समोर असू दे. निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याकडे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाची काय ब्ल्यूप्रिंट तयार आहे का? काही प्रश्न आहेत. आता आपला बोंडारवाडीचा एक विषय आहे जो म्हणजे अंतिम याच्यामध्ये आलाय. थोडंफार जरा वरची 3 गावं आहेत त्यांचा जरा विरोध आहे. परवा आम्ही सगळ्यांनी जाऊन बैठक घेतली. डॉक्टर पाटणकर असतील, मी असेल, अधिकारी सगळे होते. तिन्ही गावाची लोक तिथं बोलवली होती. कृती समितीची लोक बरोबर नेली होती. एकदा समोरासमोर सगळी चर्चा धरणाबद्दल होऊ दे. थोडा विरोध आहे त्यांचा, काही गोष्टींबद्दल त्यांच्या हरकती आहेत. त्याच्यावर आपण मार्ग कसा काढायचा चाललाय. त्यामुळं ते विषय जे आहे ते निवडणुकीनंतर नक्की सुटेल. राहिला विषय आता जावळी तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आपण करतोय. कारण तालुका आपला डोंगरी आहे, शेतीची जरा मर्यादा आहे डोंगरी तालुका असल्यामुळं. इंडस्ट्रियलायझेशन जे आहे हे फार काही तर होईल असं परिस्थिती आपली नाही. कारण थोडंफार पोल्युशन वगैरे धरण जवळ असल्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आणि तालुका डोंगरी असल्यामुळे फार काय मोठ्या इंडस्ट्रीज येतील असं सध्या तरी परिस्थिती नाही आहे. पण याला पर्याय म्हणून टुरिझम आपल्याकडे कसं वाढेल हा प्रयत्न आपण करतोय. आज मुनावळ्याला MTDCचं पर्यटनाचं सुरू झालं आहे. हॅममधनं आपला पाचवड, कुडाळ, मेढा, कुसुंबी हा रस्ता मुनावळ्यापर्यंत होतोय. पलीकडे आता 2 ब्रिज आपल्या त्या जलाशयावर होत आहेत. एक बामनोलीच्या इथनं आणि एक आपटीच्या इथनं, की ज्याची कनेक्टिव्हिटी आपल्याला कोकणामध्ये नेणार आहे. त्यामुळं हाच पर्याय की पर्यटन आपल्या तालुक्यामध्ये वाढलं पाहिजे. पलीकडं आता मऊहातगीकरची धरणं आहेत, पाचगणी जवळ आहे. त्यामुळे तिथं पण पर्यटक कसे येतील, त्या धरणांचं पाणी साठा जो आहे तो जसा शेतीला वापरता येतो तसा म्हणजे पर्यटनासाठी आणि आपला उदरनिर्वाह व्यवसाय करण्यासाठी कसा वापरता येईल ह्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे. बाकी प्रतापगड कारखाना आपण सुरू केला आहे. अडचणी आहेत, कारखाना बंद होता. आर्थिकदृष्ट्या आज कारखाना सक्षम नाही ही वस्तुस्थिती आहे. पण तरी येणारा हंगाम यशस्वीरित्या घेण्याची आम्ही तयारी केली आहे. आणि आमची एकच आहे, म्हणजे आमदार म्हणून माझा एकच प्रयत्न आहे की आज जरी अजिंक्यतारा कारखाना हा चालवत असला, म्हणजे अजिंक्यतारा प्रतापगड म्हणून चालवत असलो तरी आज ना उद्या हा प्रतापगड कारखाना आहे जो स्वतःच्या पायावर तो उभा करायचा आणि सभासदांच्या ताब्यामध्ये जे संचालक असतील त्यांच्या द्यायचा आणि त्यातनं अजिंक्यतारानं बाहेर पडायचं, असं आमचं प्लॅनिंग प्रतापगडबद्दल आहे. कारण शेवटी संस्था या तालुक्याची आहे, जावळीची आहे, इथल्या शेतकऱ्यांच्या पैशातनं उभा राहिलेली संस्था आहे आणि ती इथल्याच लोकांनी चालवली पाहिजे, स्थानिकांनी, अशी माझी भूमिका आहे. आपल्या मतदारसंघामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदरच आपल्या मतदारसंघामध्ये भावी आमदारांचे बरेच बोर्ड लागले होते आणि फ्लेक्सबाजी झाली होती. या फ्लेक्सबाजीबद्दल आपण नक्की काय सांगाल? नाही, आता माझं तर स्पष्ट मध्ये आता ह्यांचं जे कोणी इच्छुक आहेत ते जर स्वतःला आधीच भावी आमदार घोषित करत असले तर मग त्यांना मतदारांची आणि मतांची गरजच नाही. कारण त्यांनी स्वतःला आधीच घोषणा स्वतःचीच करून टाकली आहे. आता मी तर काय असं कुठं माझा फ्लेक्स लावला नाही आणि कुठल्याही माझ्या ह्याच्यामध्ये मी भावी आमदार झालोय किंवा मी हे असलं काही नाही. मला लोकांची गरज आहे, मला लोकांच्या मतावर निवडून यायचं आहे, मला कार्यकर्त्यांची माझ्या गरज आहे. कार्यकर्ते ही माझी ताकद आहे. ही ताकद माझ्या मागं राहिली तर माझं महत्त्व आणि माझं वलय जे आहे हे टिकून राहणार आहे याची मला जाणीव आहे. तेव्हा माझा कार्यकर्ता माझ्याबरोबर ताकदीनं राहायला पाहिजे. माझ्या तालुक्याचा, जावळीतला माझा सर्वसामान्य मतदार, माझ्या भगिनी, माझ्या माता असतील, ह्या माझ्याबरोबर राहायला पाहिजेत. हा माझा प्रयत्न आहे आणि कामाच्या माध्यमातून मला तो आशीर्वाद 100% मिळणार आहे.